नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की महाजन घरामध्ये वातावरण जड झालेलं असतं. सगळेच जण हॉलमध्ये उभे असतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रश्नच प्रश्न असतात. काही क्षणापूर्वीच कामिनीने कमळीवरती आरोप केलेले आहेत आणि पुरावा सुद्धा आणलेला आहे आणि घरामध्ये तणाव निर्माण झालेला असतो. कमळी शांतपणे उभी असते, पण तिच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वासाची ठिणगी पडलेली आहे. अचानक सदानंद पुढे येतात आणि त्याचा चेहरा गंभीर असतो, पण डोळ्यामध्ये ठाम निर्णय दिसत असतो आणि गंभीर आवाजात म्हणत असतात की महाजन कुटुंबात वर्षानुवर्ष लपवलेलं एक सत्य आज बाहेर येणार होतं आणि त्या सत्याने घरातील प्रत्येकाचा पाया हलणार होता. पण कशा प्रकारे होणार आहे हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. आपण बघतो की सदानंद अचानकच कमळीचा हात पकडतात आणि सगळेजण तिथे दचकून जातात आणि अन्नपूर्णा पण रागाने म्हणत असतात की सदानंद, हे काय करतायत तुम्ही? तिचा हात का पकडलेला आहे? तेव्हा कमळी थोडी घाबरून जाते, पण सदानंद तिचा हात वर उचलतो आणि सगळ्यांचे डोळे कमळीच्या हातावरतीच खिळतात. तिच्या मनगटावरती एक जुनं खुणेचं चिन्ह असतं आणि ती एक छोटीशी खूण होती, पण त्या खुणेमध्ये दडलेली होती एक संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं एक सत्य. तेव्हा सदानंद जोरातच बोलतात आणि म्हणतात कडक आवाजात की सगळ्यांनी नीट पहा, ही खूण ही साधी खूण नाही, ही त्या मुलीची खूण आहे जी वर्षांपूर्वी आमच्यापासून हरवलेली होती. घरात कुजबूज सुरू होते आणि प्राजक्ता पुढे येते. ती म्हणते, काय म्हणताय बाबा तुम्ही? तेव्हा सदानंदचा आवाज आणखीनच ठाम होतो आणि सदानंद म्हणतात की मी जे बोलतोय ते अगदी खरं आहे. ही खूण मी स्वतः पाहिलेली आहे आणि त्या दिवशी जेव्हा आमची नात हरवलेली होती. नयनतारा स्तब्ध होते आणि नयनतारा चकित होऊन म्हणत असते, नाही, हे कसं शक्य आहे? ही मुलगी, ही कमळी आणि तीही तुमची नात कशी असू शकते? तेव्हा सदानंद तिच्याकडे रोखून पाहतात आणि सदानंद तुफानी आवाजामध्ये म्हणत असतात, अशक्य नाही नयनतारा, हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल. कमळी पूर्णपणे हादरलेली असते. कमळी थरथरत असते आणि ती म्हणत असते, मला काहीच समजत नाहीये. मी तुमची नात कशी असू शकते? तेव्हा कमळीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आज तिच्याच समोर उभा असतो आणि सदानंद शांत आणि भाऊक आवाजात म्हणत असतात की वर्षांपूर्वी एक अपघातामध्ये आमची एक नात हरवलेली होती आणि त्यावेळी तिच्या हातावरती हीच खूण होती आणि अगदी हीच खूण मी त्यावेळी पण बघितली होती आणि आज पण आहे. तो पुन्हा कमळीचा हात दाखवतो आणि सगळेजण स्तब्ध होतात. तेव्हा ऋषी पुढे येतो. ऋषी आश्चर्याने म्हणत असतो, म्हणजे कमळी तुमच्या घराची नात आहे तर? तेव्हा सदानंद जोरात म्हणतात की हो, कमळीच आमच्या घराची खरी नात आहे आणि घरात जणू वीजच कोसळते. तेव्हा आवाज अधिकच त्यांचा तीव्र होतो आणि एकच वाक्य असतं आणि महाजन घराचा इतिहास बदलून गेलेला असतो. अनिका रागाने ओरडते. अनिका म्हणते, हे सगळं नाटक आहे बाबा. ही मुलगी फक्त ह्या घरामध्ये येण्यासाठी खोटं नाटक करते. कमळीच्या डोळ्यामध्ये संताप पेटतो आणि कमळी तिखट आवाजामध्ये म्हणत असते का मी कधीच या घराची भीक मागितली नाही अनिका. मला माझं आयुष्य स्वतः उभं करायचं आहे आणि ते मला येतं. तेव्हा ऋषी तिच्या बाजूने उभा राहतो. ऋषी तिच्या बाजूने उभा असलेला नयनताराला खटकतो. ऋषी म्हणत असतो की कमळीवरती आरोप करण्याआधी सत्य ऐका. तेव्हा सदानंद पुन्हा बोलतो आणि आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी की कमळी ही ह्या घराची बाहेरची मुलगी नाही, ती ह्या महाजन घराची खरी नात आहे आणि हे मी सत्य सांगितलेलं आहे. तेव्हा सत्य बाहेर आलेलं होतं, पण ह्या सत्याने घरामध्ये नवीन वादळ निर्माण होणार होतं. तेव्हा नयनताराचा चेहरा, अन्नपूर्णाचा चेहरा, सगळ्यांचा चेहरा रागाने लाल झालेला असतो. नयनतारा मनामध्ये विचार करते का ही मुलगी जर खरंच ह्या घराची नात ठरली तर माझं सगळं नियंत्रण संपून जाईल आणि कमळीच्या चेहऱ्यावरती अश्रू आणि त्यामागे प्रचंड ताकद आपल्याला दिसते आणि तेवढ्यातच महाजन घरामध्ये सत्याचा स्फोट झालेला आहे. पण त्या सत्यामुळे नात्यांची लढाई अजूनच भडकणार आहे. कमळी खरंच ह्या घराची हरवलेली नात आहे का? आणि नयनतारा ह्या कोणता नवा डाव खेळते ते आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.